ती व्यक्ती आष्टी जिल्हा बीड येथील असून आपल्याला आष्टी येथे जायचे आहे म्हणून एका नवीन पांढऱ्या कार मध्ये बसून घेऊन गेला। आम्ही 5:30 वाजता आष्टी येथे कृष्णा हॉटेल येथे थांबलो। त्यानंतर दिनांक 1 जानेवारी 2021 सकाळी 10 ते 10:30 वाजता नदीमने तेथे आलेल्या लोकांची ओळख करून देऊन त्यापैकी एक सुरेश धस साहेब यांची ओळख सांगून, पुन्हा एकदा वाचू। त्यानंतर दिनांक 1 जानेवारी 2021 सकाळी 10 ते 10:30 वाजता नदीमने तेथे आलेल्या लोकांची ओळख करून देऊन त्यापैकी एक सुरेश धस साहेब यांची ओळख सांगून हे येथील आमदार आहेत, तसेच हे मंत्री सुद्धा राहिलेले आहेत व ही हॉटेल सुद्धा यांचीच आहेत अशी ओळख करून दिली आणि त्यांच्या सोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीचे नाव जिया बेग असे सांगितले। त्यावेळी सुरेश धस ते आणि आम्ही दुसऱ्या गाडीत असे त्यांच्या पाठीमागे आष्टी येथील एका पहिल्या मजल्यावर असलेल्या एका पत्रकाराच्या फ्लॅटवर गेलो। तिथे एका महिलेची ओळख करून देऊन ह्या फार मोठ्या समाजसेविका आहेत व त्यांची खूप मोठी पोच आहे, त्यांचे नाव चित्रा वाघ आहे म्हणून त्यांची ओळख करून दिली। मी तिथे त्यांना मला खोटी केस करायला लावली, मला खूप लोक फोन करून त्रास देतात, मला यात पडायचं नाही असं म्हणाले। त्यावेळी चित्रा वाघ व सोबत असलेले तेथील सर्व मला म्हणाले की तुला आता FIR प्रमाणेच बोलावे लागेल, नाहीतर तुझ्यावर खोटी केस केली म्हणून गुन्हा दाखल होईल व तू आयुष्यभर जेलमध्ये सडशील। त्यानंतर चित्रा मॅडमनी त्यांच्या सांगण्याप्रमाणे सुरेश धस आणि जिया बेग यांची चर्चा चित्रा मॅडमनी माझा एक व्हिडिओ करून घेतला आणि मला चित्रा मॅडम यांनी मीडियाशी कसे व काय बोलायचे हे शिकवले। त्यानंतर चित्रा मॅडम, नदीम आणि सुरेश धस आणि जिया बेग यांची चर्चा झाली। त्यानंतर त्यांनी आम्हाला जायला सांगितले। त्यावेळी मी चित्रा मॅडमला तुमचा मोबाईल नंबर द्या असं म्हटलं, तेव्हा तिने नंबर दिला नाही व म्हणाल्या लक्षात ठेव, यानंतर मी तुला यापुढे कधीही ओळखणार नाही। यापुढे तुझ्या संपर्कात मी सांगितलेले लोक विशाल, शेख रियाज, शहानूर हे दुसरी गाडी घेऊन हॉटेलला आलेले होते व तेथून आम्ही मुंबईला निघालो असता आष्टीच्या रस्त्यावर जिया बेग याने